नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथ पार्ट फर्स्ट सेकंड मधलं सिमिलॅरिटी हा चॅप्टर अभ्यासत आहोत। यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील काही उदाहरण मागच्या पिरियड मध्ये पाहिले, उर्वरित एक्झाम्पल आपण या पिरियड मध्ये पाहत आहोत। तर फोर्थ एक्झाम्पल आहे, इन adjoining figure AP perpendicular to BC, AD parallel BC, then find area of triangle ABC is to area of triangle BCD। या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे। मग आपल्याला माहित आहे, जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल तर सर्वप्रथम या दोन ट्रायंगलचा बेस, या दोन ट्रायंगलचा हाईट आपल्याला पाहावी लागेल, ऑब्झर्व करावं लागेल। हाईट सेम आहे का, बेस सेम आहे का, किंवा दोन्हीही सेम आहेत का, त्याच्यावर आपल्याला ह्या 2-3 कंडिशन्स आहेत। जर बेस सेम असेल तर एरिया हाईटशी प्रोपोर्शनल असतो, हाईट सेम असेल तर एरिया बेसशी प्रोपोर्शनल असतो, दोन्हीही सेम असेल तर एरियाचा रेशो 1:1 म्हणजे एरिया सेम येतो। हे आपल्याला कंडिशन्स माहित आहे। मग याच कंडिशनचा विचार करून आपण हे दोन ट्रायंगल एकदा बघूया। ट्रायंगल ABC and another triangle is BCD। These are two triangles ABC and BDC or BCD। हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे। असं पाहिल्याबरोबर लक्षात येतं की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल एकाच BC वर आहेत, म्हणजेच BC हा दोन्हीही ट्रायंगलचा बेस होतो। बेस काय झाला, मग कॉमन झाला। जेव्हा बेस कॉमन आहे त्यावेळेस आपल्याला म्हणता येतं बेस इक्वल। आता बेसचं कन्फर्म करून घेतलं, बेस इक्वल आहे किंवा कॉमन आहे। आता हाईटचं बघूया। ABC या ट्रायंगलची हाईट आहे AP आणि BDC या ट्रायंगलची हाईट आहे परत तीच AP, कारण दोन्हीही ट्रायंगल दोन पॅरलल लाईन मधले आहेत। आणि जेव्हा दोन ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये असतील तेव्हा असे कितीही जरी तुम्ही ट्रायंगल काढलात तर त्या सर्व ट्रायंगलची हाईट ही सेम असते। आणि म्हणून हे AP इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल लाईन अँड दिस इज द हाईट ऑफ ट्रायंगल ABC ॲज वेल ॲज ट्रायंगल BCD। दोघांचीही हाईट एकच आहे AP। अगोदर आपण काय कन्क्लुजन काढलं तर दोघांचाही बेस एक आहे, कॉमन आहे, म्हणजे बेस इक्वल। आता आपण पाहिलं दोघांची हाईट सुद्धा इक्वल आहे, मग बेसही इक्वल, हाईटही इक्वल असं असताना त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हे आपल्याला माहित आहे 1:1 येतं। पण आपल्याला हे या ठिकाणी लिहायचं आहे। सो AP perpendicular to BC, AP perpendicular to BC, but we know that BC parallel to AD. This is the next condition, AD parallel to BC and this is given। हे आपल्याला दिलेलं आहे। AP perpendicular BC ला आहे, पण BC ही AD ला पॅरलल आहे, म्हणून हे याला सुद्धा परपेंडिक्युलर। In short, this is the perpendicular distance between these two parallel lines। आणि ह्या दोन पॅरलल लाईन मधले हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि म्हणून या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असेल, एकच असेल AP। आणि बेस तर कॉमनच आहे, याच BC वरचेच हे दोन्ही ट्रायंगल आहेत। बेसही सेम आणि हाईट ही सेम आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहूया, इन ट्रायंगल ABC and triangle BCD, base BC is common, also height is equal, therefore area of triangle ABC by area of triangle BCD equal to ABC चा बेस आहे BC आणि हाईट आहे AP सेम।
BCD ची सुद्धा बेस आहे BC आणि हाईट सुद्धा सेम आहे AP. यामध्ये व्हॅल्यूची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. BC BC कॅन्सल, AP AP कॅन्सल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle BCD is equal to 1 by 1. Therefore, area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1, and this is the answer. या ठिकाणी आपण इनडायरेक्टली हे असं दिलं AD पॅरलल टू BC. इथं सांगितलं हाईट इज इक्वल, हे कशावरून, तर स्टार्टिंगला AP हे BC ला परपेंडिक्युलर आहे आणि BC आणि AD ह्या पॅरलल लाईन आहेत, म्हणजे AP AD ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. थोडक्यात या दोन पॅरलल लाईन मधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि ते डिस्टन्स म्हणजे त्या दोन ट्रायंगलची हाईट आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल किंवा असं आपण या ठिकाणी मेन्शन सुद्धा करू शकतो, हाईट इज इक्वल बिकॉज, कारण काय याचं आपल्याला याचं कारण सांगता येतंय की इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन in which the triangles are situated. ज्यामध्ये ट्रायंगलचा समावेश आहे असं आपल्याला सांगता येईल आणि हे झालं त्याचं आन्सर. ठीक आहे. दिस इज द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.1. सो इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC, देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. हे आपल्याला रेशोज फाइंड आउट करायचे. गिवन काय बघा या दिलेल्या फिगर मध्ये की PQ परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC means PQ and AD are perpendicular to same line that is BC. या BC ला हे दोन्हीही परपेंडिक्युलर आहेत. तर आपल्याला वेगवेगळे दोन ट्रायंगलचे रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल PQB and एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQB हा ट्रायंगल, हा जो ट्रायंगल दिसतो हा PQB हा ट्रायंगल आणि त्याच्यासोबत PBC हा ट्रायंगल, म्हणजे हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलचं मी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं होतं स्टार्टिंगच्या पिरियडला, जेव्हा प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या एरियाच्या ट्रायंगलच्या, त्यावेळेस शेवटची प्रॉपर्टी होती बघा. तर ती प्रॉपर्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपल्याला BPT थेरम, याच्या नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला BPT थेरमच आहे, त्या BPT थेरम मध्ये ते बघायचं आहे. म्हणून स्टार्टिंगला आपल्याला ती प्रॉपर्टी काय ते परत एकदा माहित असणं आवश्यक आहे. जर दोन ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स कॉमन असेल आणि दोन्ही ट्रायंगलचे बेसेस हे कोलिनियर असतील, तर अशा वेळेस त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम असते. आणि मग आपल्याला माहित आहे इफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल, देन द base of two triangles are, height of those triangles are equal, height of two triangles are equal, then the areas of two triangle proportional to their corresponding base. So the property is, see here, I will draw one triangle. This is one triangle and see here these two triangle 1 and 2. These two triangle have one common vertex and after that these two triangle have a base which is a collinear. If these two conditions are satisfied by the given triangle, then the height of the given triangle is same or is equal, and if the height is equal, the area is proportion to its base, corresponding base. हे आपल्याला प्रॉपर्टी पुढे माहित आहे. मग आता आपण काय करूया, स्टार्टिंगला ह्या दोन ट्रायंगलचा
इन ट्रायंगल फर्स्ट घेणार आहोत आपण. इन ट्रायंगल PQB and triangle PBC, the vertex P is common and base PQB, base BQ and BC are collinear, then or hence height is equal. Height is equal or height is same. आपण हाईट त्यांची काय म्हणू शकतो, सेम आहे म्हणता येतं, इक्वल आहे असं म्हणता येतं. मग हाईट जर इक्वल असेल, सेम असेल, तर त्यांच्या एरियाचा रेशो बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQB बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू PQB चा बेस आहे BQ आणि PBC चा बेस आहे BC. याचं रिझनही आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल आपल्याला, ॲज heights are equal, hence areas proportional to base, मग हेच त्याचा आन्सर. याच्या पुढे काही व्हॅल्यू नाहीत, काही नाहीत, यालाच आपण आन्सर म्हणूया. नेक्स्ट सेकंड पेअर घ्या. इन सेकंड ट्रायंगल PBC बघा, ट्रायंगल PBC हा ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे ओरिजिनल ABC. याच्यामध्ये PBC आणि ABC मध्ये बेस हा कॉमन आहे. बेस कॉमन आहे म्हणजे सेम आहे, इक्वल आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल इन ट्रायंगल PBC and triangle ABC, base BC is common. Therefore, area of triangle PBC by area of triangle ABC equal to, बेस जर इक्वल असतील तर त्यांचा एरियाचा रेशो हाईटच्या प्रोपोर्शनल मध्ये असतो. PBC ची हाईट येते PQ आणि ABC ची हाईट येते AD. या ठिकाणी रिझन देऊया, ॲज बेस आर इक्वल, hence areas proportional to height, areas proportional to heights, and this is second answer. Third, triangle ABC and triangle ADC, triangle ABC original triangle and another triangle ADC, सेम बघा, याच्यासारखं सांगता येतं. ABC आणि ADC मध्ये वर्टेक्स एक कॉमन आहे, शिवाय ABC चा जो बेस आहे BC आणि ADC चा जो बेस आहे DC हे कोलिनियर आहेत आणि म्हणून यासारखंच आपल्याला सांगता येईल त्यांची हाईट सेम असेल आणि हाईट सेम असल्याच्या नंतर त्यांच्या एरियाचं जे रेशो आहे तो त्यांच्या बेसशी प्रोपोर्शनल असेल. इन ट्रायंगल ABC and triangle ADC, the vertex A is common and
and their bases are collinear. Hence बेस कोलिनियर आहेत म्हणून आपल्याला काय सांगते, हेन्स हाईट इज सेम. हाईट त्यांची कशी असेल, सेम असेल. आणि मग हाईट सेम असेल तर या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC हाईट सेम आहे म्हणून यांच्या बेसेसचा विचार करावा लागेल. एरिया बेसच्या प्रोपोर्शनल असतो. ABCचा बेस आहे BC आणि ADCचा बेस आहे DC. याचं रिझन आपल्याला सांगता येईल, ॲज हाईट्स आर इक्वल, हेन्स areas proportional to their bases. हे झालं थर्ड आन्सर. आणि लास्ट फोर्थ आहे ADC PQC. ADC हा ट्रायंगल आणि PQC हा एक ट्रायंगल. इन ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल PQC हे दोन ट्रायंगल पाहून घ्या. ADC मध्ये बेस आहे DC, हाईट आहे AD. PQC मध्ये बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. ADC ची हाईट आणि बेस, PQC ची हाईट आणि बेस हे दोन्हीही डिफरंट आहेत आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ADC असं लिहिलं तरी चालेल. इन ट्रायंगल ADC च्या बाबतीत सेगमेंट DC इज बेस अँड AD इज हाईट. Also in triangle PQC segment QC is base and PQ is height, and therefore area of triangle ADC by area of triangle PQC, the ratio of area of two triangle is equal to the ratio of product of their bases and corresponding height. So is equal to DC into AD, QC into PQ. Areas are proportional to, or areas are equal to ratios of product of their bases and corresponding heights. हे रिझन आपल्याला लिहिता येईल आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट्स होते याच्यामध्ये बघा. ते व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स आणि बेस कोलिनियर हे आपल्याला BPT थेरम मध्ये यूज करायचं आहे. आणि मग तो थेरम तुम्हाला माहित असेल, मी पहिल्याच पिरियडमध्ये सांगितला होता, तो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि नेक्स्ट पिरियडला आपण तो थेरम पाहणार आहोत. तर या रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हा जो फर्स्ट पॉइंट होता या चॅप्टर मधला, सिमिलॅरिटी मधला, हा पूर्णपणे 5 पिरियड मध्ये संपलेला आहे. यामध्ये आपण याचे पूर्ण प्रॉपर्टीज घेतल्या,
याच्यावरच्या सर्व ॲक्टिव्हिटीज घेतल्या, सॉल्व एखादं एक एक्झाम्पलही घेतलं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटमधले टोटल एक्झाम्पल घेतले आणि म्हणजे एकंदरीत सर्व काही या पॉईंटच्या बद्दलची इन्फॉर्मेशन, त्याचे प्रॉब्लेम हे सर्व संपलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पिरियडपासून स्टार्ट करायचं आहे. तर ज्याने कोणी पाहिलं नसेल अगोदरचे व्हिडिओ, तर पहिल्यापासून 5 व्हिडिओपर्यंत कंटिन्यू आपण एकानंतर एक सिक्वेन्सली बघलात तर हा पॉईंट जो आहे, फर्स्ट पॉईंट आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, हा क्लिअर होईल आणि आपल्याला पुढचं समजण्यासाठी त्याची हेल्प मिळेल. म्हणून सर्वांनी क्रमशः सिक्वेन्सली पिरियड फर्स्ट टू पिरियड 5 बघायचं आणि आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरायचं नाही. ठीक आहे.